नमस्कार. मी रेखा बैजल. मी माझी पाषाण शिल्प ही कथा आपल्यापुढे सादर करते आहे, अभिवाचन करते आहे. ही एका पूर्णत्व मिळालेल्या कलावंताची व्यथा व्यक्त करणारी, एकाकी पण व्यक्त करणारी कथा आहे, रूपक कथा आहे. पाषाण शिल्प. देवीनं नृत्य संपून आचार्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून ती चमकली. काय चुकलं माझं? आचार्य सांगा ना. देवी, इथे बस. त्यांनी बाजूचं आसन दाखवत देवीला म्हटलं. नाही आचार्य, अहो ते स्थान तुमचं आहे. नाही देवी, आता मला तुझ्याकडे देण्यासाठी काहीही उरलं नाही आहे. आता शिकवण्यासारखंही काही उरलं नाही. आता तू माझ्या बरोबरीची झाली आहेस आणि तू परिपूर्ण झाली आहेस. काय? परिपूर्ण? नाही नाही आचार्य, मी जेव्हा गिरक्या घेते ना तेव्हा मला पायात अधिक गती हवी असं वाटतं. मी जेव्हा विविध मुद्रा करते तेव्हा मला जाणवतं की आणखीन काही मुद्रा मला शिकायच्या आहेत. आणि जिची गोडी सांगून कळणार नाही पण कळायला वाचून राहणार नाही अशी जर परिपूर्णता असेल ना तर आचार्य मला ते नाही मिळाली आहे हो. देवी, अगं परिपूर्णतेत सुख असतं असं नाही आहे. पण आचार्य, परिपूर्णतेत सुख नसलं तरी तिच्यातलं जे समाधान आहे ना ते मला हवे आणि मी ते मिळवणारच. अगदी प्राण गेला तरी मिळवणार. माझा निश्चय झाला आहे. ठीक आहे, तुझा आग्रह आहे ते परिपूर्ण नृत्य एका जंगलात लेण्यांमध्ये कोरलेलं आहे. पण त्याच्यासाठी तुला खूप तपश्चर्या करावी लागेल आणि मी सुद्धा ते ठिकाण पाहिलेलं नाही आहे. विचार कर देवी, तू सुद्धा जाऊ नकोस. अगं हे सगळं जग तुझी वाट पाहते. नाही आचार्य, मी जाणार. माझा निश्चय झाला आहे. मला परिपूर्णता हवी आहे. आचार्यांनी आपल्या संदुकीतून एक पासोडी काढली आणि त्या पासोडीमध्ये एक मार्ग रेखित केलेला होता. तो देवीच्या हवाली केला. देवी, या मार्गाने जा तू. देवी त्या मार्गानुसार जंगलातनं जात होती, धावत होती, चालत होती, कधी थकत होती, कधी कोसळत होती. आणि हे कोणतं नृत्य आपल्यातनं जातं आहे हे सगळं जंगल, सगळी झाडं अगदी आश्चर्यानं पाहत होतं. अखेरीस ती त्या सभामंडपापाशी पोहोचली आणि विलक्षण मानसिक आणि शारीरिक थकव्याने तिथे कोसळली. ती शुद्धीवर आली तेव्हा एक वृद्धा तिच्या तोंडावर पाण्याचा हक्का मारत होती. देवी उठली. कोण आहात तुम्ही? हे बघ, तू हे पाणी पी, तुला बरं वाटेल. वृद्धेच्या स्वरात आपण कोण आहोत हे न सांगण्याचा ठाम निश्चय होता. देवीनं आजूबाजूला पाहिलं. सगळा परिसर असा पडलेल्या पानांनी खराब झालेला, अस्वच्छ, जाळी जळमटी असलेला होता. शी, अहो किती घाण आहे इथे. चला ना, आपण दोघी साफ करूयात. वृद्धा काही न बोलता उठली आणि तिनं एक झाडू देवीच्या हातात दिला. तुम्ही याल माझ्या मदतीला? नाही देवी, मला त्या सभामंडपात प्रवेश नाही आहे. पण मी तुझ्या खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था करेन. तुझ्यासाठी एक पर्णकुटीसुद्धा बांधेन. एवढं बोलून ती वृद्धा आपल्या झोपडीकडे गेली. देवीनं आपली ओढणी कमरेला बांधली आणि तिने स्वच्छ करायला सुरुवात केली. अंधार होत आला तशी वृद्ध हातात दिवा घेऊन आली. तुला अंधाराची सवय नाही आहे ना? हा घे दिवा. देवीनं वृद्धेच्या अंधाऱ्या झोपडीकडे पाहिलं. आणि तुम्हाला दिवा? तुम्हाला नको दिवा? देवी, अगं मला अंधाराची सवय. आणि अंधार हे काही एकाच प्रकारचं नसतो अगं. अनेक प्रकार असतात अंधाराचे. तुम्ही काय बोलता ना हे मला खरंच कळत नाही. हे बघ देवी, मला झोप आली आहे. त्या पायरीवर द्रोणामध्ये मी तुझ्यासाठी खायला अन्न ठेवले. वृद्धा म्हणाली आणि देवीला राग आला. अहो मीही थकले. एवढी मी धावत पळत आले आणि मला काही प्रश्न नको विचारूस गो देवी. ठीक आहे, नाही विचारत. हे घ्या सुवर्णाचं कंकण. तुम्ही मला जेवण देणार आहात ना, त्याचा मोबदला समजा. देवीनं रागानं म्हटलं. देवी, नको,
हा सोना चांदीचा व्यवहार मी या जंगलात कोणाशी करू? अहो, भविष्यात तुमच्या कामाला येईल. भविष्य? देवी, अगं मला वर्तमानही नाही आहे. मी केवळ भूतकाळाशी आणि या परिसराशी बांधले गेलेली आहे. मला या सभामंडपातही प्रवेश नाही. का? देवी, तुला नृत्य शिकायचे ना? मग प्रश्न नको विचारूस गं. सकाळी सूर्याची किरणं पूर्वाभिमुख लेण्यांवरती आली आणि देवी पाहत राहिली. परिपूर्ण नृत्य, भावमुद्रा, हस्तमुद्रा तिथे शिल्पित केल्या होत्या. हे सर्व तिनं आजवर कधीही अनुभवलं नव्हतं. पाहता पाहता तिचा हात बाजूच्या खांबावर पडला आणि त्यातून मृदंगाचे बोल बाहेर पडले. हे सर्व तिला नृत्याचं आवाहन करत होते. ती एका शिल्पापुढे उभी राहिली. तुम्ही साक्षात नृत्य आहात. तुम्हाला मी आज गुरु मानते. मला ही परिपूर्णता आत्मसात करायची आहे. मला कळाले तुम्ही खूप परिपूर्ण आहात. तिनं खांबावर बोल काढली आणि ती एका शिल्पापुढे उभी राहिली. त्या स्थितीच्या आधीची गती कशी असेल, पदन्यास कसे असतील, असा विचार करत तिनं पदन्यास घेतले आणि ती स्थिती घेतली आणि पुन्हा पुन्हा समाधान होईपर्यंत ती ते करत राहिली. दुपारी ती थकून बाहेर आली. वृद्धा तिथे द्रोण हातात घेऊन उभी होती. का कष्ट घेताय हो तुम्ही माझ्यासाठी? एका कलावंताची सेवा करते ना, हे माझं खूप भाग्य आहे गं. तुम्हाला भीती नाही वाटत इथे? भीती? माणसानं सतत सावध राहावं. अगं, ही कलासुद्धा कधीही आपला घास घेईल. हे बघा, पुरे करा. तुम्ही मला 2 घास खाऊ घालता म्हणून माझ्या तुम्ही कलेबद्दल वाटेल ते बोलू नका. हे कलेचं वय अगं मीही अनुभवले. 2 घास खाऊ घातले म्हणून नाही. आणि बोलता बोलता वृद्धा गप्प झाली. वचनभंग केल्यासारखी घाबरली. सांगा ना, तुम्ही मला तुमच्याबद्दल काही सांगत होता. नाही देवी, मी जर हे बोलले आणि कुणी ऐकलं ना, अहो अहो कोण ऐकणार आहे या रानात? आणि तुम्ही आणि मी तर आहोत इथे. असं म्हणू नको देवी. अगं हा सारा परिसर ऐकत असतो. ही झाडं ऐकत असतात. हा सारा परिसर बोलतोही. पण ते आपल्याला कळत नाही इतकंच. आणि काय होईल बोललात तर? वृद्धेचे डोळे भरून आले. जेवढं बोले ना तेवढं माझं आयुष्य वाढेल. माझ्यासाठी जिवंत राहणं हा शाप आहे गं. आणि कुणी दिला तुम्हाला हा शाप? सांगितलं ना, काही विचारू नको. देवी, तू फक्त तुझा विचार करतेस गं. माफ कर, माफ कर. मी चिडले. माफ कर. वृद्धा स्वतःला सावरत निघून गेली. आपण वृद्धेशी बोललो की संभ्रमित होतो हे देवीच्या लक्षात आलं आणि त्यापुढे आपण तिच्याशी बोलणं टाळायला हवं हे तिनं लक्षात ठेवलं. काळाचं भान विसरून देवी नृत्यसाधना करत होती. 5 वर्ष कशी गेली ते तिलाही कळलं नाही. आणि अखेरीस तो क्षण आला. परिपूर्णतेची भावना तिला स्पर्शून गेली. वृद्धा नेहमीसारखं तिच्यासाठी अन्न घेऊन आली. उद्या सकाळी याल या दाराशी? मला जे सगळं काही मिळाले ना, ती मी पुन्हा आता पुनराविष्कार करणार आहे. या शिल्पांपुढे मी पुन्हा ते आविष्कृत करणार आहे. वृद्धेच्या चेहऱ्यावर वेदना सरपटून गेली. म्हणजे म्हणजे तुझी साधना संपली? म्हणजे सगळं संपलं देवी? काय? वृद्धेनं स्वतःला सावरलं. काही नाही. अगं तुझा आणि माझा सहवास संपला. 5 वर्षात तुझ्यासोबत राहिले ना, अवघड जाईल गं. तुम्ही चला ना माझ्यासोबत त्या जगात. वृद्धा दचकली. नाही देवी. अगं माझं नशीब ना इथेच बांधलं गेलं आहे. अहो असं का म्हणता? मी इथे आले, नृत्य शिकले, यात नशिबाचा काय भाग आहे? हे सगळं मी माझ्या इच्छेने केलं, जिद्दीनं केलं. देवी, आपण जे लिहितो ना त्या अक्षरांवर नशिबाचा एक हात फिरला की सगळं काही संपतं. काय म्हणताय तुम्ही? क्षमा कर देवी. फुटक्या मृदंगातनं तुटके बोल निघावे ना, तसं झालं आहे अगं माझं. येईन मी उद्या. येईन. बोलता बोलता वृद्धा वळाली.
दुसरा दिवस. देवी रान लेणं नेऊन सजली. वृद्धा सभामंडपाच्या दाराशी श्वास रोखून बसलेली. प्रज्वलित अग्नी आणि धूप यामुळे शिल्पा आता गूढ वाटत होती. देवीनं नृत्य सुरू केलं. प्रत्येक शिल्पापुढे जाऊन कधी वेगानं, कधी आवेगानं, तर कधी अगदी शांत स्थिरपणे ती अक्षरशः नृत्यमय झाली. आणि वृद्धा मात्र श्वास रोखून पाहत होती. आणि एका क्षणी देवी दचकून थांबली. भास की वास्तव? ती शिल्प हळूहळू जिवंत होत होती. पापण्यांची फडफड करत होती. शिल्पांमधनं आता एक संधा आवाज यायला लागला. थंड स्वर. धन्य आहेस तू देवी. सर्वसंग परित्याग करून तू साधना केलीस आणि आमच्याकडून सगळं काही मिळवलंस. अहो, पण तुम्ही सगळे निर्जीव शिल्प तुम्ही जिवंत कशी झालात? तुझ्या नूपुराच्या आघातांना आमचा एक एक अणू चैतन्यमय होत गेला. ते नृत्य आमच्या अस्तित्वाला आव्हान देत होतं देवी. हा तुझ्या आयुष्यातला हा साक्षात्काराचा क्षण आहे. काय? साक्षात्काराचा क्षण? हो देवी. आणि संपण्याचाही. काय? संपण्याचा? हो देवी. ज्या क्षणी तू ही स्वर्गीय कला आत्मसात केली त्या क्षणी तुझं भवितव्य ठरलं. जे जे काही स्वर्गीय आहे, श्रेष्ठतम आहे, परिपूर्ण आहे, ते मर्त्य लोकात जाऊ नाही शकत. माणसाला जन्मतः अपरिपूर्णत्वाचा शाप आहे. अहो, पण मी ही कला मिळवली ती काय मिळत्या क्षणी संपायला? मिळवण्याचा क्षण हाच खरा क्षण असतो देवी. त्यानंतर उरतात ती फक्त आवर्तनं. नाही. अहो, मला इतरांना शिकवायचे, मला इतरांना ही कला द्यायची आहे. नाही देवी. जे लोक आधी तुझी वाखाणणी करायचे ना, तेच लोक कसलेही अंगविक्षेप म्हणून तुझे हेटाळणी करतील. आणि एक कलावंत आपल्या कलेचा अपमान सहन नाही करू शकत. तो मृत्यूहून भयानक वाटतो त्याला. अहो, पण असं हे चालणार तरी कुठवर? ज्याच्या बुद्धीचा आवाका जेवढा तेवढंच मिळतं. एखाद्या मापट्यात जास्तीचं धान्य भरू पाहिलं तर ते ओसंडून जाईल. त्या मापट्यात मावणार नाही. अहो, पण मी किती स्वप्न पाहिली होती. मी किती काय ठरवलं होतं. आणि ती माझी स्वप्न. देवी, आज या परिपूर्ण अवस्थेत तुझी स्वप्न आठव. या परिपूर्ण अवस्थेत तुला ती स्वप्न तुझी वाटतात. अगं, त्या स्वप्नांपासून तू कितीतरी दूर आली आहेस. केवढी विकसित दृष्टी तुला मिळाली आहे. त्या स्वप्नांना आता तुझ्याजवळ काहीच जागा नाही आहे. ती परकी वाचतील तुला. आणि देवी, तुझं नशीब या इथेच बांधलं गेलं आहे हे आम्हाला अगदी स्पष्ट दिसतं आहे. तुला निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर त्या वृद्धेसारखं तुला आयुष्य जगावं लागेल. कोण आहे ती वृद्धा? सांगा ना मला. अहो, मी तिला कितीदा विचारलं पण तिने मला सांगितलंच नाही. याही क्षणी देवीच्या मनात उत्कंठा निर्माण झाली. देवी, तीसुद्धा तुझ्यासारखी एक परिपूर्ण कलावंत आहे. हा साक्षात्काराचा क्षण तिच्याही आयुष्यात आला. पण ती भीत्या पळत्या पावलांनी परत गेली. हा क्षण ती पेलू नाही शकली. अगं, तिला ते जग सोडवत नव्हतं. पण ती जेव्हा त्या जगात परतली तेव्हा ते जग तिला आपलं वाटलं नाही आणि त्या जगालाही ती आपली वाटली नाही. ती परत इथे आली. पण आता तिचा ह्या जगातला, ह्या सभामंडपातला वावरही संपला होता. उरला होता केवळ वनवास. तुझ्याच इतकी श्रेष्ठ असणारी कलावंत आज एकाकी वनवासी होऊन राहिली आहे. म्हणजे माझी सगळी स्वप्न संपली. सगळं संपलं. नाही देवी. आकाशातून एक थेंब समुद्रात पडला तर तो संपला असं तू म्हणशील का तो समुद्रमय झाला असं तू म्हणशील? आपला विचार करण्यावर आहे अगं सगळं. तुला कोणीही मोठं म्हणायची गरज नाही आहे. कारण तू साक्षात कला झाली आहेस. देवीनं बाहेर उभ्या वृद्धेकडे पाहिलं. तिनं विचार केला. तिला वृद्धेचं सगळं आयुष्य आठवलं.
आणि तिला आपलंही सगळं आयुष्य आठवलं, आपली तपश्चर्या आठवली. मान्य आहे, सगळं मान्य आहे. तिच्या डोळ्यापुढे गुरु येऊन गेले, तिची साधना येऊन गेली, सगळं सगळं येऊन गेलं. पण मग माणसानं असं अपूर्ण किती दिवस राहायचं? माणसाच्या नशिबी परिपूर्णता का नाही? ह्या विचारात असताना तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि तरीही पूर्णत्वाच्या जाणीवेनं तिच्या चेहऱ्यावर हलकंसं एक स्मित उभरलं होतं. तिच्या पायांपाशी स्वप्नांचा त्याग केल्यासारखी तिच्या अंगावरची ओढणी पडली होती. प्रश्नांमुळे विकल होऊन तिनं एक हात कपाळाला लावला होता, तर एक हात जात्या जगाचा निरोप घेण्यासारखा मागे टाकला होता. आणि हा विलक्षण भावमुद्रेत असताना तिचं हळूहळू शिल्प झालं. अशा तऱ्हेचं शिल्प तिथे दुसरं कोणतंही नव्हतं. आता सर्व शिल्प पुन्हा अबोल झाली. वृद्धा हळूहळू पुढे आली, त्या नवीन शिल्पाच्या पुढे आली. तिनं त्या नवीन शिल्पाला हात लावला. अजूनही ते गरम होतं, नरम होतं. अजूनही त्याच्यावरचा अश्रू ओला होता.